बार्शी तालुक्यातील पांगरी परिसरात विनापरवाना डिझेल वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टँकरवर प्रशासनानं कारवाई करत तब्बल 460 लिटर डिझेलसह वाहन जप्त केलं आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या वाहतूक आणि विक्रीवर प्रशासनानं करडी नजर ठेवलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर पांगरी येथील बार्शी येडशी रोडवरील जय भवानी हॉटेल समोर ही कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोदाम व्यवस्थापक ऋषिकेश धनवडे आणि पुरवठा लिपिक अमित शेळवणे यांनी ग्रामविकास अधिकारी पांगरी यांच्या माहितीनुसार घटनास्थळी भेट दिली। यावेळी रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाची टँकर असलेली महिंद्रा पिकअप गाडी उभी असल्याचं निदर्शनास आलं। चौकशी केली असता वाहन चालक अजय भारत कसबे राहणार मोहा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव हा विनापरवाना पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक आणि विक्री करत असल्याचं आढळून आलं। तपासणी दरम्यान त्याच्याकडून 460 लिटर डिझेल अंदाजे किंमत 41,731 रुपये हे जप्त करण्यात आलेलं आहे। चौकशी दरम्यान हे वाहन गावोगावी फिरून विनापरवाना पेट्रोल आणि डिझेल विक्री करत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आवश्यक वस्तू आणि सेवा अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 285 अन्वये संबंधित चालकाविरोधात सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे।